तर मंडळी, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल। या संघाच्या अंगावरती जी जर्सी आपण पाहतोय, जी जर्सी या ठिकाणी आजच उद्घाटन झालं या जर्सीचं। ही जर्सी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली असे श्री मयूरजी मोहिते सर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। महालक्ष्मी जालगाव संघ पहिला सामना विजयी झाला आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी क्वालिफाय झाला। दुसऱ्या बाजूला शिवसाई वणन यांचा तो सामना देखील अतिशय रंगतदार पाहायला मिळाला। मुरुड संघासोबत खेळत असताना सामना बरोबरी सुटला आणि त्यानंतर मात्र टॉप 5 रेडमध्ये शिवसाई वणन संघाने त्या ठिकाणी विजय प्रदान केला होता। असे दोन बालंटे संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळतील, शिवसाई वणन तर त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ श्री महालक्ष्मी जालगाव। जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल याची नोंद घ्या। दुसऱ्या फेरीतील हा सामना तितकाच महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी। या ठिकाणी शिवसाई वणन संघ आपण पाहतोय, संभवतः सगळेच खेळाडू आज मात्र इन्फॉर्म आहेत। प्रणव कांगणेला आपण पाहिलं तर तो देखील सुरेखरित्या डिफेन्स मार्कवरती कामगिरी बजावतोय। प्रथमेश कांगणे असेल जो की आज दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळेल। या ठिकाणी उपस्थित असणारे मयूरजी मोहिते जालगाव ग्रामपंचायत सदस्य जलसरोजा, त्याच पद्धतीने शिंदेगड शाखा प्रमुख यांचे सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतजी भांडवी, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। थर्ड रेड जालगाव, थर्ड रेड। धन्यवाद। आणि हा आपला आज जो तुम्ही दिलेला सुपूर्द केलेला हा किट, त्याबद्दल मंडळाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी प्रणव कांगणे सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय। गुणाची कमाई होते शिवसाई वणन संघाच्या खात्यामध्ये। प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला आपण पाहतोय। डावखुऱ्या शैलीचा चढाईपटू शिवसाई वणन संघासाठी बहुमूल्य कामगिरी बजावताना या खेळाडूला देखील आपण पाहिलंय। परंतु या ठिकाणी मात्र थोडासा शांतसेमी खेळ, अगदी पहिली चढाई स्वतःच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सजवली जाते, त्यामुळे कुठेतरी थोडासा शांतसेमी खेळ प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेन्सचा आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परततोय। प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी राजा भांबीड सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी। या ठिकाणी गडी टिपल्याचा दावा केला जातोय, टो टच केल्याचा दावा राजाच्या माध्यमातून केला जाईल, परंतु आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंच्या मध्ये तू मेमे चालू आहे। गुणाची कमाई कुठल्या संघाच्या खात्यामध्ये होईल आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय। राजा भांबीड या ठिकाणी सक्सेसफुल झालाय, गुणाची कमाई केली जाते। या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे जर्सी क्रमांक 3 शिवसाई वणन संघाचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये। या ठिकाणी थोडासा शांतसेमी खेळ, माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून आकाश या खेळाडूला आपण पाहतोय। ज्या पद्धतीने आपण पहिला सामना पाहिला महालक्ष्मी जालगाव संघाचा, त्या ठिकाणी मात्र अगदी शेवटची चढाई त्या ठिकाणी मात्र आकाशच्या माध्यमातून सजवली गेली होती आणि कुठेतरी त्याच ठिकाणी मात्र बहुमूल्य गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला होता असा हा खेळाडू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय। तर दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही संघातील खेळाडू या ठिकाणी शिवसाई थर्ड रेड, दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडतीये। चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळेल, हाय व्होल्टेज मुकाबला, रोमांचक मुकाबला या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुली चढाईपटूला जेरबंद करण्याचं काम केलं जात आहे महालक्ष्मी जालगाव संघाच्या डिफेन्स मधून। या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगाव संघाचा। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघासाठी राजा भांबीड या खेळाडूला महालक्ष्मी जालगाव संघाची वन मॅन आर्मी म्हणून संबोधलं जातं। असा खेळाडू पुन्हा एकदा चढाई मार्कवरती।
या ठिकाणी डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात केली आणि तदनंतर मात्र सातत्याने चौफेरी या ठिकाणी मात्र चढाई केली जाते. अगदी दोन्ही कॉर्नर सातत्याने हलते ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय राजाच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून प्रथमेश कांगणे जर्सी क्रमांक 3. या खेळाडूकडे खूप पोटेन्शियल आहे, परंतु या ठिकाणी मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल शिवसाई वडण संघासाठी. आज मात्र अनिकेत हा खेळाडू अनुपस्थित आहे, जो की त्यांचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. तो आज मात्र पाहायला मिळत नाही शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून आकाश या खेळाडूला पुन्हा एकदा सळाई मार्गमध्ये पाचारण केलं गेलंय. मागच्या सळाईमध्ये टॅकल केलं गेलं होतं या खेळाडूला. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड, तब्बल 2 गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी 2 गुणांना भर पडतीये महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आकाशचा चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र प्रथमेश या ठिकाणी 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा थोडासा शांत सेमी खेळ. आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. डिफेन्स वरती या ठिकाणी मात्र विश्वास दाखवला गेलाय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. प्रथमेशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी मात्र खेळ सजवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रणव कांगणे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा सावधगिरी बाळगली गेली आहे. रिकाम्या हाताने शिवसाई थर्ड रेड. या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून प्रथमेश या खेळाडूला आक्रमणासाठी या ठिकाणी मात्र पाचारण केले गेले आहे, परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय की चढाईपटू सेफ असेल, आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होईल. डिफेंडर जो की एकाएकी डॅश करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला मात्र चकवा देत मिडलाईन क्रॉस करत प्रथमेश कांगणे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बहुमूल्य गुणाची कमाई आणि आपल्या एका साथीदाराला रिवाइव्ह करण्याचं काम करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश शांत सेमी खेळ माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेशला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 3 शिवसाई वडण संघाचा प्रथमेश कांगणे या खेळाडूला आपण पाहतोय आपला आक्रमक खेळ करण्यासाठी सज्ज होईल. सध्या स्थितीमध्ये स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर यजमान संघ सध्या स्थितीमध्ये चालू मॅच मध्ये दादागिरी करतोय. 6 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव तर 3 गुणांवरती शिवसाई वडण या संघाला आपण पाहतोय. थर्ड रेड नंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी प्रथमेश या खेळाडूला पाचारण केले गेले, ज्या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अँकल वरती डाईव्ह केली गेली आहे. डिफेन्स एकवटलाय, गुणाची कमाई केली जाईल. पुन्हा एकदा शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये 1 गुणाने भर पडतीये. या ठिकाणी रोहन हा खेळाडू इथे मात्र सक्सेसफुल झालाय. जर्सी क्रमांक 10 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. डिफेन्स या ठिकाणी मात्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळाला. प्रथमेश बॅकलाईनच्या पाठी जाईल. 2 खेळाडू महालक्ष्मी जालगाव संघाच्या बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतील. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आपला खेळ सजवेल जर्सी क्रमांक 7 शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय प्रत्युत्तर म्हणून महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून राजा भाबिडी या ठिकाणी सज्ज झालाय. व्हॅलिड रेड केली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर मध्य रेषेवरती स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष या ठिकाणी बजरवरती टाकला जातोय आणि लगेचच माघारी परतलाय. व्हॅलिड रेड केली गेली आहे. संबोधा थर्ड रेड शिवसाई थर्ड रेड आपण पाहतोय वाट बघितली जात होती आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या चढाईसाठी शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून डावखुऱ्या शैलीचा हा जर्सी क्रमांक 7 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु राजा भाबिडी या ठिकाणी मात्र सरसावतोय. सुरेख टॅकलला सुरुवात केली गेली आणि त्यानंतर मात्र डिफेन्स एकवटलाय. महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई केली जाईल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आकाश
खऱ्या तर हा खेळाडू अनेक स्पर्धेमध्ये महालक्ष्मी जालगाव संघासाठी तारणहार ठरलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमक खेळ करण्यासाठी. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र सातत्याने प्रयत्न करतोय. परंतु आपण पाहतोय तर दोन्ही कॉर्नर या ठिकाणी मात्र कोपरा रक्षकांना खेळामध्ये हलतं ठेवण्याचं काम केलं जाते. तर पुन्हा एकदा माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून प्रथमेश कांगणे जर्सी क्रमांक 3. या ठिकाणी दोन्ही संघ थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. तिसरी चढाई सातत्याने दोन्ही संघासाठी धोकादायक. थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी आकाश या खेळाडूला आपण पाहतोय प्रणव कांगणे या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी सक्सेसफुल होतोय डिफेन्स. प्रणव कांगणे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शिवसाई वडद संघासाठी सक्सेसफुल ठरलाय. आकाश या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जातोय. परंतु अजून देखील 5 खेळाडूंचा डिफेन्स. 2 खेळाडू महत्वपूर्ण महालक्ष्मी जालगाव संघाच्या बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत. प्रथमेश कांगणे या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 3 आक्रमक खेळ या ठिकाणी मात्र सादर करतोय. या ठिकाणी राजा बांबीड व्हॅलिडेट केली आहे, माघारी परतलाय. आणि शिवसाई वडद संघाची आणि प्रथमेश या खेळाडूला प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला या ठिकाणी मात्र धोक्याची चढाई सजवण्याची जिम्मेदारी दिली गेली आहे. शिवसाई वडद संघ प्रथमेश कांगणे या खेळाडूला या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होत नाहीये. महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स पुन्हा एकदा एकवटलाय. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. दोन्ही पायामध्ये या ठिकाणी डाईव्ह केली गेली आहे आणि गुणाची कमाई केली जाईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. यजमान संघ 1 विजय तुम्हाला थेट जाऊन पोहोचवेल सेमीफायनलच्या दिशेने. परंतु या ठिकाणी मात्र चांगला खेळ करावा लागेल. शिवसाई वडद संघ कधी पलटवार करेल. परंतु पहिल्या सत्रातील खेळ आतापर्यंत सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर मात्र सध्या स्थितीमध्ये यजमान संघ काहीशा गुणांना आघाडीवरती आहे. या ठिकाणी प्रणव शिवसाई वडद संघाचा महत्वपूर्ण डिफेंडर या ठिकाणी व्हॅलिड रेड केल्याने लगेच परतला. या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड धोक्याचा इशारा या ठिकाणी मात्र केला जातोय पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी मात्र दाखल झालाय तो मात्र प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या या क्षेत्ररक्षणामध्ये आपला खेळ सजवेल. गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल या ठिकाणी चढाईपटूला. या ठिकाणी सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाते. प्रणव कांगणे या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई केली जाते शिवसाई वडद संघासाठी. डिफेन्स ताकद राहिलाय शिवसाई वडद संघाचा. या डिफेन्सला भेदणं तितकंसं कठीण आतापर्यंत होऊन बसलंय महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स देखील तितक्याच चांगल्या रीतीने आतापर्यंत लढा देतोय. ज्या पद्धतीने आपण डिफेन्स पाहिला दोन्ही संघाचा चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळालाय. डिफेन्सच्या जोराती दोन्ही संघ अगदी एक जोरदार टक्कर मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 8 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव संघ आहे तर 6 या गुणसंख्येवरती शिवसाई वडद या संघाला पाहतोय. हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच पाहायला मिळेल. या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आक्रमण करण्यासाठी शिवसाई वडद संघाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण खेळाडू आहे परंतु त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली रोखलं जात आहे. या ठिकाणी गुणाची कमाई पुन्हा एकदा डिफेन्स मार्कवरती महालक्ष्मी जालगाव संघासाठी होतीये. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी मात्र महालक्ष्मी जालगाव हा संघ या ठिकाणी मात्र सादर करतोय. या ठिकाणी मध्य रेषेवरती स्थिरावलाय. चढाईपट्टू नजरेचा कटाक्ष मजरवरती टाकला जातोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी चढाईपट्टूच्या माध्यमातून. कारण दोन्ही संघ या ठिकाणी थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे 2 चढाया सातत्याने दोन्ही संघाच्या एंटी असतील परंतु येणारी तिसरी चढाई सातत्याने धोकादायक पाहायला मिळेल. थर्ड रेड महालक्ष्मी थर्ड रेड या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आकाश या खेळाडूला पाचारण केलं गेलंय. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे या ठिकाणी आपण पाहतोय. तर अगदी खोल जाऊन टिपण्याच्या प्रयत्नामध्ये अनसक्सेसफुल ठरतोय. डिफेन्स पुन्हा एकदा एकवटलाय. सुरेख असं टॅकल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 शिवसाई वडद संघाच्या माध्यमातून डावखुऱ्या शैलीचा हा चढाईपटू. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी
एक जलद गतीने चढाई संपून माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून राजा भांबेड महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून व्हॅलिड रेड करेल. कारण दोन्ही संघ आपण आतापर्यंत पाहिलं तर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे कुठेतरी एक शांत समी खेळ पहिल्या 2-2 चढाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड केल्याच्या नंतर माघारी परततायत. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय तर मध्यंतरानंतरच्याच म्हणजे काय तर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना पहिली चढाई शिवसाई वडण या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई सादर केलेली पाहायला मिळते. चालू सामना संपताच यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी खेळला जाईल. त्यासाठी श्री सीमादेवी सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. श्री सीमादेवी सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे. या ठिकाणी प्रणव कांगणे या खेळाडूला आपण पाहतोय. डिफेन्स मार्क वरती एक बहुमूल्य कामगिरी बजावली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. शिवसाई वडण संघासाठी या ठिकाणी एक व्हॅलिड रेड केले आणि लगेचच माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी राजा भांबेड पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते राजाच्या माध्यमातून. माघारी परतला एमटी रेड आणि तदनंतर शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई शिवसाई वडण संघासाठी धोक्याची चढाई या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. या तिसऱ्या चढाईसाठी दाखल झालाय शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून डावखुऱ्या शैलीचा हा चढाईपट्टू. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स बोनस लाईन ऑफ असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी वेळ निघत चालली आहे परंतु इथे मात्र आपण पाहतोय चढाईपट्टू सेल्फ आउट होईल. गुणाशी कमाई केली जाईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. नंतर मात्र तिसरी चढाई प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय रिवाईव्ह झाल्याच्या नंतर लगेच चढाई मार्ग होती पाचारण केले गेले. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. बोनस लाईन ऑफ असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये धोक्याची चढाई आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स सुरेख कामगिरी डिफेन्स मार्क वरती शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून केली जाते. प्रथमेश कांगणे अगदी खूप वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सातत्याने बॅकलाईनच्या पाठी बसवलं गेलं होतं या खेळाडूला परंतु रिवाईव्ह झाला आणि लगेच चढाई मार्क वरती जिम्मेदारी सांभाळण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा 5 खेळाडूंचा डिफेन्स बोनस लाईन ऑफ असेल त्यामुळे आपण पाहतोय तर बोनस गुणांना देखील या ठिकाणी गुडफुला गलत ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत नाहीये. बोनस लाईन ऑफ आहे. टच पॉईंट घेतला गेला तर मात्र कुठेतरी स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचा एक संधी दिली जाते परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर मात्र दोन्ही संघाचा डिफेन्स जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या डिफेन्स मध्ये सातत्याने 5-5 खेळाडू मला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी टच पॉईंट घेण्यासाठी देखील पाहिलं तर थोडासा संघर्ष करावा लागेल परंतु दोन्ही संघ थर्ड रेड वरती खेळत आहेत त्यामुळे पहिल्या 2 चढाई सातत्याने एमटी पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रथमेश जर्सी क्रमांक 3 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ज्या ठिकाणी राजा भांबेड तैनात पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु त्या दरम्यान ओमकार या ठिकाणी कुठेतरी चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र प्रथमेश कांगणे सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई करतोय. मिड लाईन क्रॉस केली जाते. प्रथमेश कांगणे अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये खूप वेळा शिवसाई वडण संघाला सावरण्याचं काम केलं गेलं या प्रथमेशच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर राजा भांबेड देखील आक्रमक होईल. या ठिकाणी डिफेन्स एकवटतोय. राजा भांबेड या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवण्याचं काम केलं गेलंय. चांगला इथे मात्र डिफेन्स पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या माध्यमातून एक रेड केली गेली ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं आणि त्यानंतर जो डिफेन्स आपण पाहिला तर तो देखील आक्रमक शिवसाई वडण संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा शिवसाई वडण संघाकडे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर विचार केले तर 10-10 या गुणफलकावरती खेळतील. दोन्ही संघांचं गुणफलक या ठिकाणी समान.
या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 डावखुरी शैलीचा चढाईपटू पुन्हा एकदा दाखल झालाय. समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे, परंतु शांत सेमी खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतो. या चढाईपटूच्या माध्यमातून माघारी परतलाय. प्रत्युत्तर महालक्ष्मी जळगाव संघाचा एक महत्वपूर्ण डिफेंडर या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो की चढाई मार्कवरती होता. तो मात्र एक व्हॅलिड रेड केली आणि लगेच परतलाय. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी प्रथमेश कांगणे या खेळाडूवरती पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली जाते. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होता मैदानाच्या आतमध्ये. घाई गडबड करण्याची गरज आवश्यकता या ठिकाणी चढाईपटूला होती, परंतु डिफेन्सनं पुन्हा एकदा घाई गडबड केली आहे. या ठिकाणी थर्ड रेड महालक्ष्मी जळगाव संघासाठी ऑल आउटच्या उंबरठ्यावर ठेवून ठेपला या ठिकाणी महालक्ष्मी जळगावचा संघ. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी बोनस गुणाची कमाई केली जाते. परंतु या ठिकाणी पाहता पाहता महालक्ष्मी जळगाव संघ ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन होईल. स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलाय. 15 या गुणसंख्येवरती शिवसाई वडद, 11 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जळगाव. या ठिकाणी 4 गुणांची महत्वपूर्ण आघाडी आणि त्यानंतर मात्र 1 गुणाची कमाई केली जाते आकाशच्या माध्यमातून. या आकाश या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत महालक्ष्मी जळगाव संघासाठी गुणाची कमाई केली जाईल, परंतु आकाश जर चढाई मार्गवरती गेला असताना त्या ठिकाणी जर टॅकल केलं गेलं तर मात्र त्या खेळाडूला रिवाईव्ह करणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. महालक्ष्मी जळगाव संघासाठी सातत्याने महत्वपूर्ण खेळाडू राहिला अनेक स्पर्धेमध्ये. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून राजा भामीड. या ठिकाणी आक्रमक खेळ करावा लागेल. गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या स्थितीमध्ये राजाचा संघ या ठिकाणी मात्र थोड्याशा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रथमेश या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शिवसाई वडद संघासाठी प्रथमेश कांगणे जोपर्यंत मैदानाच्या बाहेर होता थोडासा शांत सेमी खेळ खेळला जात होता, परंतु ज्या पद्धतीने सक्सेसफुल ठरला होता शिवसाई वडद संघ, प्रथमेश कांगणे या खेळाडूला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रिवाईव्ह केलं गेलं आणि त्यानंतर आक्रमक खेळ हा शिवसाई वडद संघाचा पाहायला मिळाला आणि त्या आक्रमक खेळाच्या जोरावरती महालक्ष्मी जळगाव संघाला या ठिकाणी आपण पाहतोय तर बॅकफुटला ढकललं गेलं. एक ऑल आउट दिला गेला या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये. थर्ड रेड या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड धोक्याची चढाई आणि धोक्याच्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 भक्कम बांधण्याचा चढाईपटू शिवसाई वडद संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. महालक्ष्मी संघासाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर मात्र 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल आणि या ठिकाणी मात्र राजा भांबीड सक्सेसफुल अँगल करतोय. गुणाची कमाई केली जाते महालक्ष्मी जळगाव संघाच्या माध्यमातून. थर्ड रेड या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड डू ऑर डाय रेड आकाश या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय, परंतु 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. चला या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा प्रथमेश स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड 16 गुणांवरती शिवसाई वडद तर 13 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जळगाव संघ पाहायला मिळतोय. 3 गुणांची महत्वपूर्ण आघाडी ही शिवसाई वडद संघाकडे पाहायला मिळेल. यजमान संघ 3 गुणांनी पिछाडीवरती.
या ठिकाणी माघारी परततोय चढाई पण टोपल्यात उत्तर म्हणून राजा भापीड या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. आकाश या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी आहे, त्या खेळाडूला देखील रिवाइव्ह करण्याचं काम करणं अत्यंत गरजेचं असेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय राजाच्या माध्यमातून. मध्य रेषेवरती स्थिरावलाय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. स्कोर कार्ड कडे जाऊया. 16 गुणांवरती शिवसाई वडण, 13 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव. 3 गुणांची बहुमूल्य आघाडी सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. तर शिवसाई वडण संघाकडे चालू सामना संपताच यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. श्री सीमादेवी सालदुरे, श्रीराम करदे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार देण्यात येतोय. श्री सीमादेवी सालदुरे, श्रीराम करदे. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. थर्ड रेड. या ठिकाणी थर्ड रेड. या स्पर्धांच्या निमित्ताने इथे सन्माननीय श्री लव भांबीड हे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. श्री लव भांबीड. या ठिकाणी गुणांची कमाई होतीये संघासाठी. नंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी प्रथमेश महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई सजवली जाते. गुणाची कमाई करणं महालक्ष्मी जालगाव संघासाठी अत्यंत अनिवार्य असेल. या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडासा शांत असेल मी खेळ आक्रमक खेळ करण्याची गरज आवश्यकता आहे. या ठिकाणी चढाईपटूला परंतु इथे मात्र पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल शिवसाई वडा संघाचा डिफेन्स. महालक्ष्मी जालगाव संघ सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर थोड्याशा पिछाडीवरती आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. संभवतः सामना असा चालू राहिला तर शिवसाई वडण संघ पुन्हा एकदा दाखल होईल या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय राजा भांबीड खेळाडूला देखील रोखलं गेलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई शिवसाई वडण संघाकडे होतीये. महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी आपण पाहतोय तर थोडासा पराभवाच्या दिशेने या ठिकाणी मात्र वाटचाल करतोय. तर दुसऱ्या बाजूने शिवसाई वडण संघ विजयाच्या दिशेने खूप वेगानं अग्रेसर होण्याचा प्रयत्न करेल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. श्री सीमादेवी सालदुरे, श्रीराम करदे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. श्रीराम करदे, श्री सीमादेवी सालदुरे. थर्ड रेड. या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. एक सक्सेसफुल टॅकल, तब्बल 2 गुणाची कमाई आणि एका साथीदाराला रिवाइव्ह देखील करून देईल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डिफेन्स एकवटलाय, सक्सेसफुल होतोय. सुपर टॅकल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाला. गुणाची कमाई केली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आकाश रिवाइव्ह होऊन लगेच चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते. या ठिकाणी एकच गुणाची कमाई केली जाते. स्कोर कार्ड कडे पुन्हा एकदा रोमांचक लढत निर्माण होतीये. सामना संपायला शेवटचं मिनिट. या ठिकाणी प्रथमेश कागणे या खेळाडूला चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. पुन्हा एकदा थोडीशी गडबड. एक साधा सोपा गुण जमा केला जाईल शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र आकाश पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई करून देतोय. परंतु अजून देखील 2 गुणाची बहुमूल्य अशी आघाडी आपण पाहतोय तरी शिवसाई वडण संघाकडे.
18 गुणांवरती जालगावचा संघ आहे, 20 या गुणसंख्येवरती शिवसाई वडण संघ. हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. टच पण देत नाही. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा राजा भांबीड चुका करेल. नाही अजून शेवटची रेड आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगली लढत पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी सामना संपतोय चालू सामन्यामध्ये शिवसाई वडण संघ विजय होतोय आणि